आपण पहिला सगळ्यांना तुम्हाला नमस्कार माझा. आपण आता जो विषय घेतलेला आहे तो आहे बनावट सही प्रकरण जिल्हा परिषद झालं जो घडलेला आहे तो. आपण काल पाहिलं की त्यांच्यावर जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. पण माझा हा प्रश्न आहे, ही गोष्ट फेब्रुवारीमध्ये ओपन झाली, उघडणी झाली, मग 2 महिने आज 2-3 महिने झाले गुन्हे दाखल का झाले नव्हते? मग हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न कोण करत होता? मग जसे काल पालकमंत्री बोलले की याच्यामागे कोणतरी गॉडफादर आहे आणि त्याला आम्ही शोधलो. मग पालकमंत्र्यांना गॉडफादर माहिती आहे, मग पालकमंत्र्यांचे आदेश का नाही दिला की जो गॉडफादर आहे त्याची चौकशी का नाही केली आणि का आदेश दिला नाही करायला? माझं सरळ म्हणणं आहे की ह्या 3 महिन्यामध्ये ज्या फाईल जास्त असणार आहे, ही 1-2 फाईल नाही आहेत की 7 लाखाचा 8 लाखाचा हा जो आकडा बाहेर आला आहे, असा आकडा बाहेर नाही आहे, हा कोट्यावधीमध्ये आहे. आणि हा जर 2 महिन्यामध्ये 3 महिना अजून ह्या प्रकरणाला उघडण्यास वेळ लागतो, याचा अर्थ मला असं वाटतं, मला सरळ आरोप आहे प्रशासनावरती, सीओवरती आरोप आहे की हे प्रकरण दाबलं गेलं होतं. हे आम्ही विरोध उतरल्यानंतर, आमच्या प्रेस झाल्यानंतर कुठेतरी ह्या गोष्टीला थांबवलं पाहिजे, म्हणून हे मला तात्पुरते गुन्हे दाखल झाले असे वाटत आहे. माझं काल पालकमंत्र्यांनी बोलले की आपण नक्कीच दखल घेऊ. माझं पहिलं पालकमंत्र्यांना अभिनंदन करायचं आहे की त्यांनी गुन्हे दाखल करायला लावले आणि गुन्हे दाखल केले का. पण माझं पालकमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी जो गॉडफादर कोण आहे असं संबोधलं आहे ना, त्याच्यावरती योग्य चौकशी करून कडक कारवाई केली पाहिजे. आणि हे पूर्ण सामान्य जनतेला माहिती आहे ह्याचा गॉडफादर कोण आहे, आणि त्याचे व्हिडिओ पण जिल्हा परिषदेमध्ये आहेत. ज्या स्थावर समिती आहेत जिल्हा परिषदेमध्ये, तिथे आगडोम कोण करतं? प्रशासनावरती वचक ठेवायचा प्रयत्न कोण करतं? अभियंत्यावरती वचक ठेवण्याचा प्रयत्न कोण करतं? हे सगळ्या म्हणजे विरोधी पक्षातले जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा आमचे असतील, या सगळ्यांना माहिती आहे. आज 25 वर्ष या जिल्हा परिषदेमध्ये एक हाती झेंडा जो कोणी वापरला आहे, त्याचा तो जो झेंडा होता, पण त्याचा अजेंडा काय होता की फक्त मी खाणार. आणि ही भूमिका आजपर्यंत तीच होती. पण या वर्षी माझं एवढंच म्हणणं आहे की यावर्षी जे पालकमंत्र्यांनी जे छोटे मोठे जे आता गोष्टी घेतल्या आहेत, म्हणजे कारवाई केल्या असतील, माझं ह्या गरीब ठेकेदारांवरती आक्षेप नाही आहे. ह्याच्या मागे कोणतरी जो गॉडफादर आहे त्या गॉडफादरचा शोध घेणं हे महत्त्वाचं आहे, आणि त्या गॉडफादरवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं माझं खुलं आव्हान पालकमंत्र्यांना आहे. पालकमंत्र्यांनी करावी अशी माझी विनंती पण आहे. आता ह्या गोष्टीला 2-3 महिने झाले. याच्यावरती मीडियावरती आल्यानंतर मीडियाने हा विषय उचलून धरला, त्यानंतर आम्ही विरोधकांनी उचलून धरला, त्यानंतर गुन्हे दाखल झाले. आता त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर आज जो मार्केटमध्ये गाड्या घेऊन फिरतोय वकिलांची चौकशी वकिलांना भेटण्यासाठी, ह्याचे पण दिसतंय मग याचा गॉडफादर कोण आहे हे लोकांना दिसतंय. कॉन्ट्रॅक्टरना गाडी बसून घेऊन फिरणं, त्याच कॉन्ट्रॅक्टरना कोण फिरतंय हे पूर्ण सामान्य जनतेला माहिती आहे, आणि ह्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. जर समजा ह्या गॉडफादरवरती समजा आरोप हे आपला गुन्हे दाखल झाले नसतील किंवा योग्य चौकशी झाली नसेल, तर आम्ही ह्याचे व्हिडिओ बाहेर काढणार आणि ह्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ओके. दुसरी गोष्ट, जे गुन्हे दाखल झाले ठेकेदारांवरती, त्यांना ब्लॅकलिस्ट का नाही केलं अजून? ते त्या डिपार्टमेंटला फिरत आहेत. मग त्यांना जिल्हा परिषदेमध्ये त्यांना का नाही बहिष्कृत केलं? त्यांनी ज्या ठेकेदारांनी साईन केलेले आहेत, ज्या ठेकेदारांची बिलं आहेत, त्या ठेकेदारांना जिल्हा परिषदेमध्ये जाऊन परत मॅनिप्युलेट करायला ते रेडी होतील. राजकीय दबाव टाकून, गॉडफादर दबाव टाकून ते लोक त्या बिलांचे कॉप्या परत बाहेर काढतील आणि नवीन बिलं सबमिट करतील. अशा गोष्टी होऊ शकतात. माझं एवढंच म्हणणं आहे, 3 महिने झाले, ती बिलं जी आहेत ती कोणती कामं झाली आहेत यांची जाहीर माहिती का दिली नाही? ती जाहीर माहिती बाहेर का नाही आली? आता आपल्या ह्या मतदारसंघामध्ये असेल, कुडा मतदारसंघामध्ये असेल, आता 5 ठेकेदार आहेत. आता हे ठेकेदाराचं एरिया कोणता आहे, कोणत्या एरियात काम करतात, हे सगळ्या पूर्ण जनतेला माहिती आहे, विरोधकांना माहिती आहे, त्या पालकमंत्र्यांना माहिती आहे, सीओना माहिती आहे. मग जी बिलं आहेत ही बिलं बाहेर का नाही आली? कोणत्या कामावरती पैसे खाल्ले? ते जी रक्कम घेतली आहे, अदा केली आहे किंवा घेतली गेली आहे बनावट साईन करून, तर त्याची रक्कमची 7 लाख रुपये दाखवली किंवा 12 लाख रुपये दाखवली असेल. मला असं वाटतं, मला सरळ आरोप आहे प्रशासनावरती, ह्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा म्हणजे जो झाला आहे गोडबंगा, तो कोट्यावधी रुपयाचा आहे. आणि जो ह्याचा गॉडफादर आहे त्याच्यावरती कडक कारवाई, चौकशी करून कडक कारवाई करावी अशा आमचं
मत आहे. आणि जर ही कडक कारवाई झाली नाही तर ह्याच्या पुढे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना तालुका कणकवलीवरून आम्ही 100% ह्याच्यावरती आउट होणार. आणि जे ठेकेदार आहेत त्यांची कामे करायला पूर्ण करायला देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून ती कामं अडवणार. जोपर्यंत त्यांच्यावरती योग्य ते कारवाई होत नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना कोणतंही काम करायला देणार नाही. चौकशी झाल्यानंतर त्यांना कळलं की हे ठेकेदार खरंच आरोपी आहेत, तेव्हा गुन्हा दाखल झाला. मग गुन्हा दाखल आरोपी झाल्यानंतर त्यांना प्रॅक्टिस केलंच पाहिजे. सिंपलची गोष्ट आहे. कारण जो माणूस चोर आहे त्या चोराला तुम्ही आत्मप्रवेश दिला, तो अजून चोरी करणार ना. आणि जे चोरी केल्यानंतर सामान लपवणार त्याला चान्स मिळणार त्याच्यामध्ये. आणि आमचं हेच म्हणणं आहे की ज्या ठेकेदारांनी सह्या केल्या आहेत, खोट्या सह्या केल्या आहेत, त्या ठेकेदारांना जिल्हा परिषदेमध्ये जोपर्यंत त्याची योग्य चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना आतमध्ये परवानगी दिली नाही पाहिजे यायला. झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि ह्या मताला जनतेच्या धक्का चालू आहे कालपासून. ती पालकमंत्र्यांना कागदपत्र माहिती आहे. मग पालकमंत्र्यांनी चौकशी करायला आदेश दिले आहेत की नाही याचे पण कोणाला कळलं पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे जी बिलं काढली गेली आहेत ती कामं पूर्ण झाली आहेत का याची माहिती मीडियामध्ये आली पाहिजे, सामान्य जनतेकडे आली पाहिजे. आणि माझं सरळ आरोपच आहे प्रशासनावरती 3 महिने हे प्रकरण दाबलं गेलं होतं. म्हणजे याच्यामध्ये मला असं वाटतं की हे प्रकरण दाखवून जे बिलं जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात जी प्रजा होती ती बाहेर काढली गेली आणि साईडला गेली आणि छोट्या अमाऊंटमध्येच त्यांना अडकवलं गुन्हे दाखल झाले आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर जो विषय आहे की जी बिलं आहेत त्याच्यामागे त्या ठेकेदारामागे कॉडपत्र कोण आहे हे. आता उदाहरणार्थ आमचा पट्टा दारिस्त्यापासून खारेपाटणपर्यंत कोण काम करतं, त्याच्यावरती मागे कोण उभं आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे, पालकमंत्र्यांना माहिती आहे. तर पालकमंत्र्यांनी त्याची पण चौकशी करावी आणि त्या चौकशी करून तुम्ही कारवाई करावी असं आमचं मत आहे. आणि परत आपला एक विषय असा होतो की जे आमदार खानातून पालकमंत्र्यांच्या आमदारकडून जी कामं झाली आहेत त्या 2 तालुक्यामध्ये देवगड आणि भगोड आणि कणकवलीमध्ये ती बोगस कामं झालेली आहेत. त्यांची पेमेंट झाली आहेत का आम्हाला असं पाहिजे. दारिस्ते एक रस्ता आहे, मुख्य रस्ता म्हणजे 250 मीटर आहे, गेल्या वर्षी गेलेला आहे. ते रस्ता तो पूर्ण खराब झालेला आहे. तर त्याचं बिल पास कसं झालं मला असं वाटतं ते पण बिल खोटं साईन करून पास झालेलं असणार. आमचा आमचा आरोप आहे. आणि आता अशी कामं आहेत की नरडवे असेल, दिगवळे असेल, दारिस्ते असेल, सांगवे असेल, हरकुळ असेल, करंजे असेल, ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स कामं मारली गेलेली आहेत. मग ह्या ॲडव्हान्स कामाची चौकशी करून ही कामं कुणी मारली, आता तो एरिया कोण, जिल्हा परिषद सदस्य कोण आहे तिथे, त्यांनी उठवलं का नाही, मग ॲडव्हान्स कामं प्रजा कशी मारतात, हे खूप सारे प्रश्न आमचे आहेत. ह्या प्रश्नांची उत्तर प्रशासनाने दिली पाहिजेत. आणि समजा जर प्रशासनाने हा विषय दाबून धरला आणि हा उघडणी थांबला नाही तर आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना कणकवलीपासून नक्कीच तिकडे आंदोलन करून जिल्हा परिषदमध्ये याच्यावरती योग्य ते कारवाई करण्यास भाग पाडू.